सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आदि साऱ्या विश्वाची माऊली
विश्वाची माऊली साऱ्या विश्वाची माऊली साऱ्या विश्वाची माऊली साऱ्या विश्वाची माऊली एका जनार्दनी माता एका जनार्दनी माता एका जनार्दनी माता एका जनार्दनी माता सुखवी जन्म मनाची व्यथा सुखवी जन्म मनाची व्यथा सुखवी जन्म मरणाची व्यथा सुखवी जन्म मरणाची व्यथा सुखवी जन्म मरणाची व्यथा सुखवी जन्म मरणाची व्यथा अलंकाराने नटलेली अलंकाराने नटलेली अलंकाराने नटलेली अलंकाराने नटलेली साऱ्या विश्वाची माऊली साऱ्या विश्वाची माऊली विश्वाची माऊली साऱ्या विश्वाची माऊली साऱ्या विश्वाची माऊली साऱ्या विश्वाची माऊली विठ्ठल 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 धन्य धन्य दुर्गा माता तिचे चरणी ठेविता माथा अलंकाराने नटलेली साऱ्या विश्वाची माऊली एका जनार्दनी माता एका जनार्दनी माता सुखवी जन्म मरण व्यथा अलंकाराने नटलेली साऱ्या विश्वाची माऊली पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छते तदहं भक्तो बृहदमश्रामि प्रयतात्मनः मग निसीम भाव उल्लासे मज अर्पावयाचे निमिसे फळ एका वडे तैसे भलत्याचे हो भक्त माझ्याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी मग देठून पोडिता सेवी आदरेसी पैगा भक्तीचे निनावे फूल एक मज द्यावे ते लेखे तरी म्या तृंबावे परिमुखचे घाले महायोग पेठे तटे भीमरक्षा वरम पुंडरीकाय दातुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजयं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्यास्तु बटा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिविलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावारहितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि आता वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिले मिया
मजरद हे सद्गुरु जेणे तरिलो हा संसार पुरू म्हणून विशेष हत्या दुर्विवेकावरी जयाचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण सद्गुरूचे ते नमस्कारुनी आता माझ्या भावा अंतर हे नको देऊ देवा आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे आता नका फुटू देऊ फाटे आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो श्री संतांची ये माथा चरणावरे संतांची ये माथा चरणावरे संतांची ये माथा चरणावरे संतांची ये माथा चरणावरे साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संतांची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मग निसीम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निमिसे फळ एकावडे तैसे भलतेयाचे हो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी व प्राप्त वेळी घेतलेली ज्ञानेश्वरी अध्याय 9 श्लोक 26 पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तु परहूतमश्रामी प्रेतात्मनः या ज्ञानेश्वरीच्या 26वा श्लोक आणि त्याच्या जे खालच्या ओळी आलेले आहेत ज्या कारणास्तव आपण या ठिकाणी उपस्थित आहोत सगळ्यांना माहीत आहे ज्ञात आहे याबद्दल कोणी अनभिज्ञ नसेल कारण चालत आलेला हा नवरात्री उत्सव जवळजवळ मला वाटतं किती वर्ष महाराज भुतेकर महाराज बऱ्याच वर्षापासून जवळजवळ 23 ते 24 वर्ष म्हणजे 2 तपामध्ये या महोत्सवाने या सप्ताहाने पदार्पण केलेलं आहे या सप्ताहाला अनेक महापुरुषांचा आशीर्वाद लाभलेला आहे म्हणून हा सप्ताह हा महोत्सव या ठिकाणी टिकून आहे नाहीतर कार्यक्रम भरपूर होतात नाही का पहिल्या वर्षी धामधूम दुसऱ्या वर्षी टामटूम आणि तिसऱ्या वर्षी सामसूम तिथं कोणीही नसतं त्याच्यासाठी संत महात्म्याचा आशीर्वाद असणं फार महत्त्वाचं आहे आणि या सप्ताहाला हरिभक्तपरायण गुरुवर्य सच्चिदानंद राष्ट्रीय संत श्रीपाद बाबा असतील त्याचबरोबर या आगरी समाजामध्ये ज्यांनी खूप मोठी क्रांती केली असे सावळाराम बाबा असतील हे जर महात्मे झाले नसते तर या ठिकाणी आज माळकरी दिसला नसता महाराज खरंच तो नात त्यांचे उपकार आहेत या समाजावर आहेत नाही आपल्यावर सुद्धा आहेत आणि या भागामध्ये सावळाराम बाबा इथले स्थायिक होते परंतु ते संत आपले श्रीपाद बाबा आहेत हे श्रीपाद बाबा दर मजल करता करता या भूमीला त्यांचे चरण स्पर्श झाले नाही आपल्या समोर त्यांचा अनुभव बसलेले गुरुवर्य अधिकारी व्यक्तिमत्व गुरुतुल्य असं प्रकाशजी बाबा म्हात्रे यांच्या घरी बाबांचं वास्तव्यसुद्धा आहे आणि राहिलेले आहेत आणि ती मोठी सेवा त्यांना बाबांची करायला मिळाली त्यांना ती सेवा करायला मिळाली म्हणून आज ही सेवा चालू आहे वास्तविक पाहता हे काम कोणाचं पण नाही आहे मी काय म्हणलं कोणाचंही नाही आहे ज्याच्यावर संत कृपा झाली इमारत फळ आली ती इमारत नाही ही इमारत फळ आली आणि त्यांनी त्याची जाण ठेवली नाही आपल्याला मिळालेलं तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान इतरांपर्यंत कसं पोचवता येईल ही धारणा घेऊन तो झेंडा घेऊन तो निजबोधाचा बोध घेऊन निघाले जवळजवळ जालना असेल सातारा सांगली परिसर सगळं बाबांनी मी त्यांच्याबरोबर जाण्याचा योग आला पण बऱ्याच वेळा बाबा फोन करतात बाबा क्षमा करा आमचं भाग्य नाही तुमच्याबरोबर येण्याचं खरंच
कारण काय असतं त्याच्यासाठी भाग्य लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही देवा या विठ्ठले कृपा केली, कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी त्याच्यासाठी जन्मजन्मांतरीची पुण्याई लागते. ही सेवा कोणालाही घडत नाही. जनता जनार्दनची सेवा करायला कोणालाही घडत नाही. त्याच्यासाठी जन्मजन्मांतराची पुण्याई लागते. आणि अशी पुण्याई घेऊन आपल्या समोर बाबा बसलेले आहेत. याच्यात सगळ्यात सिंहाचा जो वाटा असेल ते या प्रभागातील आमदार माननीय श्री राजेश गोवर्धनजी मोरे साहेब, त्याचबरोबर त्यांच्या धर्मपत्नी भारतीताई राजेश मोरे, स्थानिक नगरसेवक. आणि या दाम्पत्याच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी या ठिकाणी हा मोठा भव्य दिवस स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो. प्रत्येक वर्षी आम्ही या ठिकाणी उपस्थित असतो आणि मनामध्ये इच्छा करत असतो काही का होत नाही आम्हाला सेवा मिळावी, अशी मनोमनी इच्छा करत असतो. आणि आज ती सेवा, मनोमनी इच्छा केलेली सेवा आज मला तरी वाटतं, माझ्या मते मला पूर्ण झाल्याशी वाटते. आणि ज्यांचं मार्गदर्शन आहे असे प्रकाश बाबा हेही या बालकाच्या प्रवचन रूपी सेवेसाठी उपस्थित आहे, म्हणून ही माझं भाग्य समजतो. त्याचबरोबर आमचे आदरणीय हरिभक्तपरायण अशोकजी महाराज भोईर पिसवली, त्यांच्याही घरी विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ यांच्या माध्यमातून प्रत्येक पौर्णिमेला त्या ठिकाणी मोठा उत्सव असतो. आणि हे उत्सव कशा करता आहेत तर आपल्याला झालेलं ज्ञान इतरांपर्यंत पोचावं, नामाचा प्रताप आहे. आणि अशी सेवा आपण ज्यावेळेस करू शेवटच्या माणसापर्यंत तो बोध जे जे आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जण, शहाणे करून आपण सोडलं पाहिजे. आणि ज्यावेळेस हे तत्वज्ञान सर्वांपर्यंत पोचेल त्यावेळेस मात्र ही अंबा माता, ही जगदंबा माता कळल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून या सेवेसाठी जो अभंग घेतला, वास्तविक पाहता आजचं हे प्रवचन आहे, पण याचं जे नियोजन केलंय संगीत प्रवचनाचं, याला जी शोभा आणली आहे असे हरिभक्तपरायण भुतेकरजी महाराज, ज्यांच्या प्रेमातनं ज्यांच्या माध्यमातून ही सेवा मिळाली असे प्रकाश बाबा, त्याचबरोबर भुतेकरजी महाराज आणि माऊली महिला मंडळ व दत्त बालमित्र मंडळ या मंडळाच्या माध्यमातून ही सेवा आलेली आहे. म्हणून अधिक वेळ विस्तारामध्ये न घालवता कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा करावी. आपल्या गुरुवरांच्या नावामध्ये सर्व नावं आली असं गृहीत धरू आणि आपण आपल्या सेवेला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाच्या माध्यमातून नाद बाबा यौवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊन सुखी केला असे असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगातून सांगतात की बाबांनो, धन्य धन्य दुर्गा माता, नाही का, ही जी दुर्गा माता ही धन्य आहे. केव्हा धन्यता होईल, आपण केव्हा धन्य होऊ, ज्यावेळेस तिच्या चरणावर आपण माथा ठेवू त्यावेळेस मात्र आपल्याला सुद्धा ती धन्यता प्राप्त होईल. आणि ही देवी कशी आहे तर अलंकाराने नटलेली, नुसती अलंकाराने नटलेली नाही तर या सर्व विश्वाची काय ती माऊली आहे. आणि अशा माऊलीला ज्यावेळेस आपण शरण जाऊ त्यावेळेस नाथ बाबा म्हणतात, एका जनार्दनी माता आणि सुखवी जन्म वेरण व्यथा, जी जन्म मरणाची व्यथा आपल्या पाठी लागलेली आहे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, अशी जी जन्म मरणाची व्यथा, सगळ्यात मोठी व्यथा, सगळ्यात मोठा जो रोग आहे, सगळे रोग आपण ऐकले महाराज, कॅन्सर, शुगर, काय काय कर्करोग, असे अनेक जे रोग ऐकले आपण. हे रोग थोडे आहेत महाराज, या जन्माचे आहेत, या शरीरापुरते आहेत. परंतु ही जन्म मरणाची जी व्यथा आहे ही अनंत जन्मापासून चालत आलेली आहे. अनंत जन्मापासून आपण भोगतोय, अनंत जन्मापासून भोगतोय. आणि शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. आणि इथून जर चुकलो
विसरली तया थोर झाली आणि विसरली तया थोर झाली आणि विसरली तया थोर झाली आणि विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84च्या ज्या खाणी आपण भोगून आलो आतापर्यंत आपण त्या भोगून आलो म्हणून शेवटची पाळी एक मनुष्य जन्म परत त्या भोगाला नको. माऊली सुंदर ओवीमध्ये त्याचं वर्णन करतात. येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरा पडे. कशासाठी मनुष्य जन्म? जे मागे भोगलंय ते परत भोगायला येऊ नये त्याच्यासाठी मनुष्य जन्म आहे. आणि या जन्मात जर येऊन कळालं नाही का, या जन्मात जर येऊन कळालं नाही तर परत जन्म परत मृत्यू. बाबा नेहमी सांगतात पुनरुपी जनन पुनरुपी मरण पुनरुपी जननी जठरे शैलम. परत जन्म घ्यावा लागतो. आणि जे जन्म भोगून आलो त्या जन्मामध्ये एका योनीमध्ये कोटी वेळा जन्म झाला. एका योनीमध्ये आपण सहज बोलून जातो एक योनी कोटी, पण त्या एका कोटीचा आपण हिशोब लावला का कधी? कोटी म्हणजे एकदा मरायचं जन्मायचं एकाच योनी. म्हणजे मुंगीच्या जन्माला जर गेलो तर त्या मुंगीच्या जन्मामध्ये कोटी वेळा मरायचं जन्मायचं. बैलाच्या योनीत गेलो पण तिथं कितीही दुःख झालं तरी सांगता येत नाही महाराज. त्याला जर भूक लागली, बैलाला जर भूक लागली तर त्याला सांगता येत नाही मालका बस झाला आता मला चारा कडबा टाक. सांगता येत नाही. मनुष्याला सांगता येतं मला भूक लागली वाढ सांगता येतं, पण जनावराला सांगता येत नाही. दुःखापत झाली काही तरी सांगता येत नाही डॉक्टर घेऊन ये मला दाखव. जंगलामध्ये एखाद्याचा पाय जर जनावराचा पाय सडला तर त्याच्यात किडे पडतात. किडे पडून वचवत तो सुजत जातो सुस्ता शेवटी तो मृत्यू पावतो. किती अतोनात दुःख आहे. पण हे दुःख आपण भोगून आलोय याचा विचार मात्र आपण करत नाही. आणि याचा विचार करण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. ते याच जन्मामध्ये करता येतं. याच देही घडे किंवा याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संगम भोगू नका. इथून जर चुकलो तर परत ते बाकीचे जन्म आपल्याला भोगल्याशिवाय पर्याय नाही. मग ते जन्म जर भोगायचे नसेल, या मरणाचा जर आपल्याला 16 जर करायचा असेल, माऊली 18व्या अध्यायामध्ये सांगतात, मग 16व्या अध्यायामध्ये सांगतात जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी. या जन्म मृत्यूच्या सोहळ्याला नाही म्हणता येत नाही. जन्म झाला एक दिवस त्याचा मृत्यू ठरलेला आहे, तो जाणार आहे. पण जाण्याच्या अगोदर काहीतरी करायचंय. मग काय करायचंय? मागुता पडेल फेरा आता मागुता पडेल फेरा. आता मागुता पडेल फेरा आता मागुता पडेल फेरा. येतो नगड या नगरा येतो नगड या नगरा येतो नगड या नगरा. तुकया बंधू मने भाव धरा तुकया बंधू मने भाव धरा तुकया बंधू मने भाव धरा तुकया बंधू मने भाव धरा. नाही तो झाला अघोरागा नाही तो झाला अघोरागा भक्ती नाही तो झाला अघोरागा नाही तो झाला अघोरागा. मागुता पडेल फेरा मागुता पडेल फेरा
आता मागुता पडेल फेरा, येतो न घडे या येतो न घडे रे या नगरा, परत मनुष्य जन्म मिळेल याची शाश्वती नाही. बाबा आपल्या नेहमी सांगतात पुनर्मित नाही का, हे पुन्हा पुन्हा मिळणार आहे, पण मनुष्य जन्म एकदा गेल्यानंतर परत प्राप्त होईल याची गॅरंटी नाही. कारण जसे कर्म करू तसं त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं. माऊली सांगतात झाड जाणी जे फुले, माणूस जाणी जे बोले, आणि भोग जाणी जे केले पूर्वजन्मीचे. त्या झाडावरून त्या फुलावरून कळतं झाड कशाचं आहे, झेंडूचं आहे की गुलाबाचं आहे की मोगऱ्याचं आहे. कशावरून कळतं, त्याला ज्यावेळेस ते फूल येतं ना त्याच्यावरून कळतं. माणूस कळतो त्याच्या बोलण्यावरून, तो बोलतो कसा, चालतो कसा, इतरांशी वागतो कसा, त्याच्यावरून कळतो हा कसा आहे. आणि आजच्या भोगावरून जे वाट्याला भोग आले त्याच्यावरून कळतं की याचं मागच्या जन्माचं याने किती पाप केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून जसं केलं तसं आज आपल्याला भोगायला येतंय. गाठोड आहे, गाठोड बांधलंय. त्याची भोग आले, केले कर्म झाले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याचे भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याचे भोग आले. म्हणून मागे जसं केलंय ते भोगायचंय, पण ते भोगत असताना पुढे काही होऊ नये याची दक्षता घ्यायची. मागे जे केलंय ते आपण आता काय करतोय, भोगतोय. आणि आता परत जर केलं म्हणजे त्याचं आणि याचं गाठोडं जमतं. परत ते गाठोडं मागचं आणि पुढचं ते एकत्र येतं आणि परत मग जन्म मृत्यूला कारणीभूत आपण ठरतो महाराज. म्हणून केलेलं कर्म, आपण जे कर्म करतो हे मी लावून घेतो अंगाला. मी केलं म्हणल्याबरोबर काय झालं ते आपल्या खात्यावर पडतं. जसं पुण्य केलं, माणसं पाप सांगत नाही मी काय पाप केलं. काशीला का गेला, मांजर मारली म्हणून पाप धुण्याकरता ते नाही सांगणार. मांजर मारली ते नाही सांगणार, फक्त काशीला गेलो ते सांगणार. म्हणजे पाप झालं तर सांगत नाही, पण पुण्य झालं तर ते लावून घेतल्याशिवाय राहत नाही. मग पापाचाही भोग आहे आणि पुण्याचाही भोग आहे. माऊली सांगतात पापात्मक पापे नरका जायचे आणि पुण्यात्मक पुण्य स्वर्गात जायचे. पाप केलं नरक हे ठरलेलं आहे, पुण्य केलं स्वर्ग ठरलेलं आहे. पण स्वर्गही कुठपर्यंत आहे, जोपर्यंत आपलं पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत. जसं ते गंगाराम पिक्चर होता ना, गंगाराम, राम राम गंगाराम, त्याला ती जादूची बाटली भेटली, रेती असते त्याच्यात, लक्ष्मीकांत बेर्डेचा. तो सांगतो जेवढ्या लवकर तू याच्यातली वाळू संपवशील तेवढ्या लवकर मी याच्यातून मुक्त होणार. तसं स्वर्गात गेल्यानंतर तुम्ही जे जे मागणार ते तुम्हाला मिळेल, पण इकडचं पुण्य कमी होत चालणार. हे पुण्य कमी होत चालणार. तुम्ही एखाद्या गोष्टीची मागणी केली, हे पाहिजे, धन धान्य पाहिजे किंवा खायला पाहिजे, तेवढं तुमचं पुण्य काय होतं, संपतं. आणि जेव्हा जसं जसं आपण मागणी करू तसं तसं पुण्य संपतं. आणि पुण्य संपल्यानंतर लास्टला लात मारून काढून देतात परत मृत्यू लोक. मग पुण्य करायचं नाही का, करायचंय, पण ते आपण लावून घ्यायचं नाही. मी केलं, माझ्यामुळं झालं. आम्ही एका ठिकाणी सप्त्याला गेलो महाराज, एका माणसाने 500 रुपयाची पावती फाडली. पावती फाडल्यानंतर तो माणूस कीर्तनात उभा राहिला, पण ती पावती आणि टाळ हातातच. महाराज 500 रुपयाची पावती, आम्हाला सांग 500 रुपयाची पावती त्याच्या हातातच. लास्ट कीर्तन संपेपर्यंत पावती हातात त्याच्या. म्हणजे पुण्य केलं
पण सांगत सुटला. काय केलं? लावून घेतलं. पण लावून घेतल्यामुळे त्याचा भोग स्वर्ग आहे. आणि स्वर्ग जोपर्यंत आहे, पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत स्वर्गात ठेवतात. आणि पुण्य संपलं की तिथून लात मारून परत या जन्म मृत्यूच्या रहाट गाडग्यामध्ये फिरावं लागतं. म्हणून हे रहाट गाडग्यामध्ये फिरू नये याच्यासाठी संतांनी एक शक्कल काढली. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, निवडून काढिले श्री हरीचे नाम. बाबा याच्यातून जर मुक्त व्हायचंय ना, हे पाप पुण्य मला जर अर्पण करायचंय ना, तू काय कर? तू कर, पुण्य कर, पाप करू नको. आणि घडलंच तर मला अर्पण कर बाबा, लावून घेऊ नकोस. मग अग्निकुंडे विजय घातली, ती अंकुर दशे जेवी मुकली, तेवी फळताची मजर पिली शुभाशुभे. शुभ जरी घडलं अशुभ जरी घडलं तरी काय कर? तू मला अर्पण कर. आणि तू जर मला हे पुण्य अर्पण केलं तर तुझ्याकडे काहीच राहत नाही ना. जसं बीज भाजल्यानंतर ते पेरल्यानंतर उगवतं का? नाही उगवत. तसं तू जर मला अर्पण केलं तर तुझ्याकडे शिल्लक राहतच नाही. आणि शिल्लक न राहिल्यामुळं तुला जन्म मृत्यूचा प्रश्नच नाही. तू त्या स्वरूपाला, त्या निज धामाला, त्या निज रूपाला तू काय होशील? प्राप्त होशील. पण आम्ही मात्र लावून घेतो, मी केलं, माझ्यामुळं झालं, मी नसतो तर झालंच नसतं. नाही, हे चुकीचं आहे. आपण त्या भगवंताला ते अर्पण केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस अर्पण करू त्यावेळेस आपल्याकडे काही शिल्लक राहत नाही. मग अर्पण करायचं तर कसं? आता ही देवी माता आहे, हे देवी माताला नवस करतात, माझं असं होऊ दे, माझं तसं होऊ दे, मी तुला हे वाईल, मी ते तुला हे करील, ते करील, नवस. पण इकडे संत सांगतात तुमच्या ज्या प्रारब्धात आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. त्याच्यासाठी 900 पुत्र होती तरी का करावा लागे पती. 900ने जर पुत्र होत असेल तर पती करण्याची गरजच नाही. नाथ बाबा सुंदर सांगतात, जे प्रारब्धात आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. मिळणार आहे ना. काय म्हणतात ना की प्रपंच करावा लागतो, प्रपंच होतच राहतो, परमार्थ करावा लागतो. प्रपंच होणारच आहे. लग्न झालं, मुलगा होणार, मुलगा शाळेत जाणार, नोकरीला लागणार, एक दिवस लात मारून आपल्याला काढून देणार, हे ठरलेलं आहे. पण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. देवाचे चरण कुठे जोडले जातात? फक्त परमार्थात जोडले जातात. पण त्या भगवान परमात्म्याला आपण आपला जो निस्सीम भाव आहे हा भाव अर्पण केला पाहिजे. देव हा भावाचा भुकेला आहे महाराज, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. त्याला इथे माऊली सांगतात की निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निमिसे फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. देव तुम्ही किती पेढे घेऊन चाललात. काही लोक तर काय सांगावं महाराज, अशी ती पेढ्याची पेटी असते, म्हणजे ते देवाला दाखवण्याकरता नसतात, लोकांना दाखवण्याकरता. बघा मी एवढे पेढे घेऊन चाललो, अशाने देवाला ते आवडतील का? देव म्हणतो मला काहीच लागत नाही. तुझ्याकडं फळ जरी नसेल ना, फळ द्यायला तुझ्याकडे पैसे नसतील किंवा येताना कुठं हातगाडीवर मिळाले नसतील, फुलही चालतं, पण त्या फुलामध्ये तुझा भाव पाहिजे. तुझा भाव किती आहे? आणि देव त्याचाच भुकेला आहे महाराज. नाथ भागवतामध्ये देव भावाचा नाही कोणाच्या बाबाचा. देव भावाचा नाही कोणाच्या बाबाचा. नाही कोणाच्या बापाचा. 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 देव भावाचा नाही कोणाच्या बापाचा. देव भावाचा नाही कोणाच्या बापाचा. भावाचा नाही कोणाच्या बापाचा. देव भावाचा नाही कोणाच्या बापाचा. अतिशय सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. देव भावाचा नाही कुणाच्या बापाचा. खरंच तो कुणाच्या बापाचा नाही, तो फक्त भावाच्या बापाचा आहे. कोणाच्या? भावाच्या बापाचा. जर आपल्या अंतःकरणात जर शुद्ध भाव असेल, शुद्ध ज्याचा भाव झाला धुरी नाही देव त्याला. नाथ भागवतामध्ये अतिशय सुंदर आलेले आहेत. देवाला बाकीचं काही आवडत नाही. देवाने गवळणींचा, राधेचा, पांडवांचा, सगळ्यांचा फक्त भाव बघितला महाराज. प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण, भावार्थाची वणकुड,
जाणता मी श्रीकृष्ण जाण इतरांची जाण कळेना, मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या निज प्रेमाची जाती चोकडी, या लागी मज त्यांची आवडी अति गाडी उद्धवा, उपजा काय सुंदर होती, तिच्या निज प्रेमाची मज प्रीती, राधा प्रथनी वनाप्रती काय विषयासक्ती लागुनी, काय भक्ती केली गोपाळे, काय ती सोवळी की ओवळी, त्यांचे उचिष्ट कवडगिरी प्रेम सप्रेम डुल्लत, पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांचे बेमटे सोश्या निघे मी तो सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याच्यानी पांगे पांगलो, काय माझी क्षीण झाली शक्ती, काय माझी क्षीण झाली शक्ती, त्या गोपिका मज दावे बांधते, त्यांच्या निज प्रेमाची प्रीती मी स्वयं श्रीपती पोकितो, मी काय अण्णासी दुखाळलो, मी काय अण्णासी दुखाळलो, की यत्न पत्न्यासी मागू गेलो, मी तो भावार्थाचा भुकेलो, प्रेमाच्या पावलो पाहुणेरा. काय झालं, आम्ही फक्त त्यांच्या वरच्या दिखाव्याला भुललो नाही, तर त्यांच्या प्रेमाच्या पाहुणचाराला आम्ही काय झालो, भुललो. म्हणून तुकोबराय म्हणतात, थोर प्रेमाचा भुकेला, 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 अति दुष्काळात याला, अति दुष्काळात याला, अति दुष्काळात याला, थोर प्रेमाचा भुकेला, अति दुष्काळात याला, अति दुष्काळात याला, अति दुष्काळात याला. कशाचा भुकेला आहे देव, थोर प्रेमाचा भुकेला. आणि हाच दुष्काळ त्याला पडलेला आहे, सगळ्यात मोठा दुष्काळ. आपल्याकडे पाऊस जास्त आला तर ओला दुष्काळ, पाऊस कमी झाला तर सुका दुष्काळ. गेले ना सोयाबीन वाहून, नाही का महाराज, कुतेकर महाराज. हा, जास्त पाऊस झाला की ओला दुष्काळ. पण त्याला जो दुष्काळ आहे, त्याला कसला दुष्काळ आहे, प्रेमाचा दुष्काळ आहे. आणि त्याला प्रेमानेच बांधता येतं. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधू, गळा नाही मी म्हणेल प्रेमे बांधून या दोर. त्याच्या गळ्याला दोर लागणार आहे का महाराज, किती मोठा. यशोदा माता बांधायला गेली होती ना उखळाला, त्याला पुरला दोर. जेव्हा काकुळती आली, शरण आली, तेव्हा तो दोर पुरला. म्हणून गळा बांधून या नाही, त्याला काय फाशी द्यायची, गळा बांधून या, प्रेमे बांधून या दोर. प्रेमाने, प्रेमाचा दोराने जर बांधलं तर तो आपलासा होतो. नाही नाही, तो नाही, ही सर्व माणसं आपलीशी होतात महाराज. प्रेम प्रीतीचे बांधिले तेनं ते काही केल्या. म्हणून प्रेमाने आपण एकमेकांशी राहिलं पाहिजे, एकमेकांशी बोललो पाहिजे, प्रेम दिलं पाहिजे, प्रेम घेतलं पाहिजे. प्रेमाने सर्व गोष्टी होतात ना. एखाद्यावर रागवून, दुरुष होऊन, त्याची निंदा करून प्रेम निर्माण होत नाही. प्रेम, आणि भगवंताला तेच आवडतं, त्याला प्रेम आवडतं. म्हणून नागबाबा म्हणतात की यांनी सर्वांनी काय केलं तर प्रेमाचा पाहुणचार केला. कोणाला, देवाला प्रेमाचा पाहुणचार केला. म्हणून देवाने त्यांचं रूप बघितलं नाही. तो पेंद्या वाकडा तिकडा होता की नाही, शेंबुडे यायचा त्याच्या नाकावरती, पण त्याने त्यालाही, भगवंतांनी त्यालाही जवळ केलं. कशामुळं, फक्त भावामुळं. त्याचा शुद्ध अंतःकरणातला भाव बघितला. तसंच माऊली सांगतात की या ठिकाणी देव फक्त आपला काय करतो, भाव बघतो. बघा ज्ञानेश्वरी, मला वाटतं 6व्या अध्यायाची 2री ओवी आहे. सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. नुसती ओवी ऐकू नका, तर त्याच्या मागचा जो भाव आहे, हा भाव खूप सुंदर वर्णन केलंय माऊलींनी. माऊली म्हणतात, जेवायला कोण बसलंय, अर्जुन बसलाय. जेवायला अर्जुन बसलाय. कोण वाढतायत,
भगवान परमात्मा वाढतोय. कोणाला? अर्जुनाला वाढतोय. म्हणजे गीतेच्या रूपाने अर्जुनाचा पाहुणचार केला. माऊली म्हणतात की गीतेच्या रूपाने काय केलाय? पाहुणचार केला अर्जुनाचा. आणि जेव्हा वाढणारे कोण आहेत? भगवान परमात्मा आहेत. काय वाढतायत? तर ब्रह्मनाम वाढतायत. सुंदर कल्पना करा. त्या ठिकाणी अर्जुन जेवायला बसलाय, भगवान परमात्मा वाढतायत. आणि काय वाढतायत? तर ब्रह्मनाम वाढतायत. आणि ब्रह्मनाम कसं वाढतायत? अर्जुनाला कसला? चंदनाचा पाट आहे, चांदीच्या समय लावलेलं आहे, सोन्याचं ताट आहे. आणि त्या ताटामध्ये काय वाढतंय? तर ब्रह्मनाम वाढतायत. आणि ब्रह्मनाम वाढून झाल्यानंतर पुंडलिक वरदे हरिविठ्ठल होणार. तेवढ्या वेळेत माऊली म्हणतात मी त्या ठिकाणी गेलो. कुठं? जिथं अर्जुनाला वाढत होते ना त्या ठिकाणी गेलो. आणि गेल्यानंतर देवानी मला म्हटलं या बसा माऊली. आणि माऊलीनं सुद्धा चंदनाचा पाट टाकला. माऊलीनं सुद्धा चंदनाचा पाट टाकला. चांदीच्या समय लावल्या अत्तरांनी सुगंध दरवळलेला आहे. आणि तो चौरंग आणि सोन्याचं ताट. आणि त्याच्यात काय वाढलं? त्याच्यात सुद्धा ब्रह्मनाम वाढलं. आणि असं वाढल्यानंतर वाढ पूर्ण झाल्यावर आपल्याकडे काय म्हणतात? पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. असं म्हटल्याबरोबर अर्जुनाने तो घास उचलला. अर्जुनाने घास उचलला आणि खाल्ला ब्रह्मनामाचा. पण ज्यावेळेस तो घास माऊलीने उचलला, माऊलींनी उचलल्याबरोबर जसं एखादी आई, तिला आमंत्रण आलं श्रीमंताच्या घरचं आणि त्या ठिकाणी पंचपक्वानांचं जेवण आहे, तिथं ती माऊली जेवायला बसली, घास उचलला. घास उचलल्याबरोबर आणि तिचे मुलं जर घरी उपाशी असतील तर तिला काय वाटतं? मी इथे सुंदर 5 पक्वान्न खाते, माझी मुलं उपाशी आहे. ज्ञानोबारायामधली ती माऊली होती, जी आई होती, ती आई जागृत झाली. आणि आई जागृत झाल्याबरोबर तिला आपल्या मुलांची ब्रह्म साम्राज्य दीपिका, 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 ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णीय दीपिका, साम्राज्य दीपिका वर्णीय दीपिका, ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णीय दीपिका, साम्राज्य दीपिका वर्णीय दीपिका, ब्रह्म साम्राज्य 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 दीपिका केली वर्णियली गीतेची टीका, वर्णियली गीतेची टीका. ही गीता आपल्या समाजाला कळत नव्हती महाराज, कारण ती संस्कृतमध्ये होती. पहिली जी गीता आहे भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितली. आणि तोच अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. का? देवालाही कळालं, संस्कृत भाषा सर्वांनाच कळाली. पुन्हा अवतार घेतला आणि पुन्हा अवतार घेऊन काय केलं? संस्कृतमध्ये होती, तिचं अनुवादन कशामध्ये केलं? मराठी भाषेत केलं. मराठीच भाषेत का केलं माहिती नाही का? माझ्या मराठीचे बोल कौतुके की अमृताई पैजा जिंके. माझी मराठी भाषा अशी आहे की ती अमृताला सुद्धा काय करते? मागे टाकते पैज लावून. हे बघ मी तुला मागे टाकू शकते, टाकलं अशी पैज लावते. आणि मराठी भाषा ही खरंच काय गोड आहे नाही का? मुखी अमृताची वाणी. मराठी भाषेसारखं भाषाच नाही महाराज. गोड मधुर मितले आणि रसाळ नाही का?
शब्द जैसे लोळ अमृताचे, अमृतासारखे एक एक गोड गोड शब्द आहे. आणि बघा ना, माऊलींना 56 भाषा येत होत्या. बरेच जण म्हणतात नाही का, मोठे मोठे विद्वांत लोक म्हणतात माऊलींनी रेडा बोलवला आम्हाला याच्यात नवल वाटत नाही, भिंत चालवली याच्यातही नवल वाटत नाही, पण 56 भाषा माऊलींना येत होत्या 16व्या वयाच्या 16व्या वर्षी. हे सगळ्यात मोठं नवल आहे. आणि जर तो रेडा बोलला नसता, रेडा जर नसता बोलला तर नवल झाला असतं. ज्ञानोबा सारख्यांच्या महापुरुषाचा हात रेड्यावर पडला, रेडा बोलू नये. ज्ञानोबा ज्या भिंतीला म्हणाले चल, ती भिंत चालली नसती तर नवल झाला असतं. पण ती भिंत चालली, रेडा बोलला. आणि ज्ञानोबा यांना 56 भाषा येत असून माऊलींनी मराठीच भाषा निवडली. का? हे मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणेवरी सुखची होऊ द्या जगा, याच्यासाठीच मराठीमधून माऊलींनी केलं. पण ज्या वेळेस त्या माऊलींच्या आतमधली आई जागृत झाली, त्यांना कळालं मी अधिकारी आहे म्हणून मला हा घास मिळतोय. ज्ञानोबराय म्हणतात मी अधिकारी आहे म्हणून मला घास मिळताय, हा घास ब्रह्मनाम मला मिळतंय. पण माझे मुलं हे काय आहे, या विश्वामध्ये माझे मुलं आहेत ना, माझा अधिकार म्हणून मला हा घास मिळतोय, पण माझे मुलं घरी उपाशी आहेत म्हणून त्यांना तो घास मिळावा. म्हणून माऊलीने काय केलं, त्याच्यावर पदर टाकला. आई जागृत झाली ना, म्हणून त्याच्यावर पदर टाकला आणि ते ताट तुम्हा आपल्यासाठी घेऊन आले महाराज. जर श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी किंवा सावळाराम बाबांनी त्यांना जे ताट मिळालं, ते ताट जर स्वतःच भक्षण केलं असतं तर आज या ठिकाणी आपण नसतो महाराज. हरिभक्त परायण कौतिकराव महाराज भुतेकर कीर्तनकार, हरिभक्त परायण सत्यवामाता कीर्तनकार, नाही आपले प्रकाश बाबा कीर्तनकार नसते महाराज. त्यांना दया आली, त्यांच्या आतली आई जागृत झाली. त्यांनी कळालं जर आपण हे वाटलं नाही, हे जर आपल्या जनसामान्य साधकापर्यंत जर पोचवलं नाही तर हे साधक विनाशायास वायाला जातील, 84च्या फेऱ्यामध्ये गुंतील. म्हणून श्रीपाद बाबांनी हे ताट आपल्याला दिलं महाराज. नुसतं ताट नाही दिलं, नुसतं ताट दिलं का, त्याच्यात ब्रह्मनाम सुद्धा वाढलं ना. आपण घेतो ना, सेवन करतो ना, फक्त आपण ते सेवन करायला पाहिजे महाराज. ताट वाढून ठेवलेलं आहे, नाम ही त्याच्यात वाढलंय, पण आपण ते पोटभर घेत नाही, हाच मोठा दोष आहे. आणि नामाच्या ठिकाणी मोठा एक दोष सांगितलाय महाराज. नाम लोक का घेत नाही याचा दोष सांगितलाय. दूषण आहे, नामाला एक दूषण आहे. का? कारण ते फुकट आहे. नाम आहे, नाम फुकट चोकट, नाम घेता नाही विट. नाम हे फुकट आहे ना, फुकट असल्यामुळे त्याची किंमत कळत नाही. पण नाम हे श्रेष्ठ आहे आणि ते नाम श्रेष्ठ असल्यामुळं आपण त्याचं काय करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे आणि शेवटचा श्वास त्या नामात गेला पाहिजे. याच्यासाठी आतापासून तयारी. नाही तर काही म्हणतील ना मग आम्ही रिटायर झाल्यावर घेऊ ना मारला, आतापासून काय गरज आहे, आता तर खाया प्यायचे दिवस आहेत आमचे, आता काय खाया प्यायचे दिवस आहेत. पण शास्त्र असं सांगतं जोपर्यंत वारकरी होत नाही तोपर्यंत जाता येत, वारकरी होत नाही तोपर्यंत जाता येत. बघा तुम्ही शेवटच्या क्षणाला त्याच्याकडे माळ जरी नसली तरी त्याचं तोंड उचकटावं लागतं, त्याला उचकटून ते त्याच्यामध्ये तुळशी पात्र कोंबावं लागतं, म्हणजे त्याला वारकरी करावं लागतं महाराज. जोपर्यंत वारकरी होत नाही तोपर्यंत त्या शरीराला अग्निडाग सुद्धा दिला जात नाही. मग आपण एवढे पाप होत का, एवढं पाप केलंय. वाल्या कोळ्यानं तर किती ब्राह्मण मारले होते म्हणतात, एक मारला की खडा टाकायचा. त्याच्या एवढं केलंय का, त्याच्या एवढं केलं नाही. खाल्लं असं ट्रकवर, पिली असं ड्रमवर, त्याच्या एवढं अहो तो सुटला, मग आपण सुटणार नाही का. पण हे सर्व मरायच्या अगोदर, बरं मरायच्या अगोदर, मरणाआधी सावध व्हावे. मेल्यानंतर काही नाही, मेल्यापाठी मोक्ष भेटतो असं जे म्हणते ते मूर्ख आहे. माऊली सांगतात ना मेल्यापाठी, अरे इथं रोकडं मोक्ष आहे महाराज. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. आणि म्हणून
ते माऊलीने हे तत्वज्ञान काय केलं, आम्ही पाहुणे म्हणून तिथे गेलो तर अर्जुनाच्या पंक्तीला बसलो, श्रीपाद बाबा त्या पंक्तीला बसले, रामदास बाबा बसले, नाही ही सर्व संत मंडळी, प्रकाश बाबा असतील, विभीषण बाबा असतील, आमच्या शरद बाबा असतील, हे त्या पंक्तीला बसले आणि पंक्तीला बसून त्यांनी नुसतं खाल्लं नाही बरं का. जर नुसतं खाल्लं असतं ना हे दिसलं नसतं. त्यांनी एक शिष्य रत्न घडवले महाराज. जसं प्रकाश बाबाच्या माध्यमातून एक कीर्तनकार तयार झाले भुतेकर महाराज, आणि एक ताई असतील विभीषण महाराजांच्या माध्यमातून असतील, शरद बाबांच्या माध्यमातून आम्ही सत्यभामाताई आम्ही असू, हे त्यांनी चोरून नाही ठेवलं. काही चोरून ठेवतात बाबा का. आज जर याला जग जर मानायला लागलं आमच्या पाया कोण पडणार. असे सुद्धा महान व्यक्ती आहेत, आम्हाला कोण विचारणार. पण अरे मी शिष्य मोठा झाला म्हणजे गुरुने समजा मी मोठं झालो. जिथे गुरुचा सन्मान होतो तिथे समजायचं माझा सुद्धा सन्मान त्यांच्याबरोबर झाला. माझ्या गुरुचा सन्मान झाला ना, समजायचं माझाही सन्मान झाला. आपणही त्या बरोबरीचे आपण आहे ना. त्यांचं स्थान आहे, पण त्यांनी त्यांची जागा आपल्याला दिली महाराज. हे हृदयीचे काढिले ते हृदय घातिले. आणि म्हणून संत महात्मे हे काही चोरून ठेवत नाही. आणि जे चोरून ठेवतात ती काय म्हणतात, तिला खट्याळ गाय असते. चोरून ठेवते ती देत वाढत नाही, देत नाही. पण आपल्याला मात्र असे महात्मे संत सद्गुरू आपल्या जीवनामध्ये लाभले की त्यांनी पूर्ण धान्य जसं भातला दुकान देती आणि या सिद्धांत त्यांनी बघितलं नाही हा कसा आहे, याचे विचार काय, आचार काय, काहीही बघितलं नाही आणि देऊन टाकलं. ते ब्रह्मनाम वाढलं आणि हे ब्रह्मनाम वाढलं. म्हणून ही देवी जी आहे जशी ती नटलेली आहे ना, तिच्या अलंकाराने नटलेले. म्हणून नाथ बाबा सांगतात ही जी देवी आहे हिच्या चरणावर जर आपण आपला माथा ठेवला तर ही जन्म मरणाची व्यथा सुटते. म्हणून नाथ बाबा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, तिचे चरणी ठेविता माता, अलंकाराने नटलेली साऱ्या विश्वाची माऊली, एका जनार्दनी माता, सुखी जन्म मरण व्यथा. आपल्याला जन्म मरणाच्या व्यथा चुकवायच्या कशासाठी, हा हट्टहास कशासाठी महाराज. कीर्तन प्रवचन, इकडं जायचं, इकडं पळायचं, इकडं गायनासाठी जायचं, इकडं कीर्तनासाठी जायचं, कशासाठी, या जन्म मरणाच्या राहटगाड्यातून सुटण्यासाठी. शेवटचा श्वास आपल्याला गोड करायचा यासाठी केला होता का शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून देव आपलं काहीच बघत नाही. आपण किती उपचार करतो, देव फक्त आपल्या अंतःकरणातील भाव बघतो. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात की बाबांनो, तुमच्याकडे फळ नसेल ना फूल चालेल, फूल नसलं ना पाणीही चालेल. अगदी सुकलेलं का असे ना पाणी चालतं, आणि पाणी नसेल तर पाणी सगळीकडे आहे. पाणी एक जल लोटा नाही का म्हणतात ना ते मिश्रा, पाणी अर्पण करा तेही चालतं. पण ते अर्पण करत असताना तुमच्या अंतःकरणातील भाव किती आहे हे देव बघतो. बाकी किती पेढे किती हार आपण आणले हे फक्त देवापर्यंत जाण्याचं निमित्त आहे, बाकी देव काहीही बघत नाही. म्हणून या ठिकाणी माऊली म्हणतात की निसीम भाव उल्हासे मग अर्पावयाचे नेहमीचे थळे कावरते से भलते याचे भक्त तू माझी आकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी मग देठून फोडिता सेवी आदरे से. म्हणून त्या ठिकाणी झालेली सेवा ज्याच्या माध्यमातून ज्याच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग ही सेवा मिळाली असे गुरुवर्य हरिभक्त प्रयत्न प्रकाश बाबाजी म्हात्रे. त्याचबरोबर या संगीत प्रवचन रूपी सेवेसाठी आपले कपाद वाजक मते परमेश्वरजी मते ही या ठिकाणी उपस्थित झाले. अश्वनी महाराज असतील, त्याचबरोबर कुंभारखान पाड्यातून आलेले बाबुलनाथ महाराज गुरुवर्य असतील, सर्व मंडळी
या ठिकाणी उपस्थित झाली आणि थोडकी मोडकी सेवा या देवीच्या चरणी आपण अर्पण केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि झाली सेवा आपण साधू संतांच्या चरणी अर्पण सेवा या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, विठ्ठल